हाय मैत्रिणींनो, रुचिरा खवयामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आपण बटाट्याच्या वेगवेगळ्या भाज्या करत असतो. बटाट्याची सुकी भाजी, बटाट्याची रस्सा भाजी, बटाट्याची चकत्या आणि वेगवेगळ्या दही टाकून बटाट्याची हिरवी भाजी, लाल भाजी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या करतो. पण आपल्याला सगळ्यांना हॉटेलमध्ये गेल्यावर दम आलूसारखी भाजी खायची इच्छा होते आणि आपण आलू बहुतेक लहान मुलांपासून मोठ्या सगळ्यांना दम आलू ही भाजी आवडतेच. तर आपण हॉटेलमध्ये घेतोच, ऑर्डर करतोच. आज आपण घरी करणारे दम आलू अशी भाजी, याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया. हे आपण बटाटे उकडून घेतले आणि याच्यात आपण वेलची घेतली, लवंग घेतली आणि मोठी वेलची आणि जिरे हे आपण थोडं मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. हे जिऱ्याची पावडर करणार आहे. तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही पावडर वापरू शकता. माझ्याकडे नव्हती म्हणून मी वापरली. आणि धण्याची पावडर असेल तर पावडर घ्या, नाही तर असं वाटून घ्या. आणि हे तेजपत्ता टाकणार आहे आणि याच्यात बडीशोप आपण वाटून घेणार आहे. बडीशोपची पावडर असेल तर तुमच्याकडे पावडर असेल तर पावडर वापरा. आणि दालचिनी आपण वाटून घेणार आणि दालचिनीची पावडर असेल ते पण तुम्ही वापरू शकता. आणि आपण 2 चमचे मोठे दही घेतले. लाल मिरची पावडर आहे, ही बेडगी मिरची आहे आणि हे सुंठ आहे म्हणजे जिंजरची पावडर आहे. आता आपण बटाटे तळायला घेऊया. आता बघा, आपण हे मिक्सरमध्ये ना हे वेगवेगळं वाटून घेणार आहे. म्हणून तुमच्याकडे पावडर असेल तर तुम्ही पावडर पण वापरू शकता. आता हे पण जिरं, लवंग, मोठी वेलची आणि छोटी वेलची हे आपण पावडर करून घेऊया. मिक्समधनं छोटी वेलची, जिरं आणि लवंग हे वाटून घेतले. आता आपण ते काढून घेतले मिक्सरमधनं. आता हे जिरं वाटून घेते सगळं. आता बघा, हे जिरं आणि धणे वाटून घेऊ आपण. पहिले धणे जिरं टाकले होते, आता दालचिनी टाकते. याच्यात धणे, जिरं आणि दालचिनी वाटून घेतली असेल. तुमच्याकडनं बडीशोप वाटून घेऊ. बडीशोपची पावडर असेल ती पण तुम्ही टाकू शकता. हे वाटून धणे, जिरं आणि दालचिनी वाटून घेतली. आणि याच्यात आपण लवंग, मोठी वेलची, छोटी वेलची आणि जिरं वाटून घेतली. आणि हे तेजपत्ता आहे आणि हा बडीशोप वाटून घेतली आणि सुंठ पावडर घेतली. आता आपण तेल तापत ठेवले. त्याच्यात आपण बटाटे आपण घेतले. हे बटाट्याला आपण करून घेऊ सगळीकडनं. म्हणजे आपल्याला बटाटे आपण तळून घेऊ सगळे. आणि भाजी जेव्हा आपण निघू त्याच्यात सगळा आपला आतपर्यंत रस्सा जातो. आता आपण हे सगळीकडनं असं पूर्ण करून घेऊया. तर हे आपण तेल तापत ठेवलं होतं आणि आता बटाटे तळून घेऊ सोनेरी रंगापर्यंत. आपण हे ना आता सोनेरी रंग असतो पण तो छान तळून घ्या. हे तुम्ही चांगले तळून घेतले ना तर तुमच्या भाजीची चव एकदम छान, एकदम चविष्ट भाजी होते. म्हणून सोनेरी रंग असतोपर्यंत तळून घ्यायचे आपल्याला. चांगलं वेळ लागतो तळायला, पण हे छान तळले गेले तरच भाजीची चव एकदम छान भाजी चविष्ट होते. त्यामुळे तळताना थोडा तुम्हाला वेळ लागेल. हे तळताना जे झाले ते आपण काढून टाकूया. ते लहान हे होते काही झाले पण ते काढूया. आता ब्राऊन झाले, आता आपण काढून घेऊया. आता आपण काढून घेऊया. आता याच्यात ना तेल तापवून घेतले आपण. आता आपण तेजपत्ता टाकूया. छान असं सोनेरी रंग तळून घ्यायचे म्हणजे ते भाजीची चव एकदम छान भन्नाट होते, चविष्ट भाजी होते. आता आपण तेल तापत ठेवले, त्याच्यात आपण तेजपत्ता टाकलाय. हे मोठी वेलची, छोटी वेलची, लवंग आणि जिरे वाटून घेतलं होतं ते टाकूया. ते टाकून घेतलं. आणि आता आपण याच्यामध्ये ही बेडगी मिरची मी जास्त घेतली, तिखट नसते
आणि आपण आता गॅस लो ठेवायचा आणि आपण हे करून घेऊ, तेलात परतून घेऊया छान. आता आपण 3-4 मोठे चमचे दही घेतले ते टाकूया आणि छान हलवून घ्यायचं. दही टाकल्यावर तुम्ही थोडंसं पाणी टाका म्हणजे आपला मसाला जळणार नाही. आणि छान हलवून घेऊ आपण. ही बडीशोपची पावडर घेतली ती टाकूया. हे सुंठ आहे जिंजर पावडर ती टाकूया. गॅस एकदम स्लो ठेवायचा. आणि हे आपण दालचिनी आणि धणे पावडर वाटून घेतली ती टाकूया. सगळं छान परतून घ्यायचं. याच्यानेच आपला घट्ट रस्सा आला आहे मसाल्याने. आणि चवीनुसार मीठ टाकूया. बटाटे आपण तळून घेतले होते हे सगळे, हे ते आपण या मसाल्यात टाकूया. छान हलवून घेऊया आपण त्याला मसाल्यामध्ये. आता आपण याच्यात पाणी टाकूया छान करून. मी हे दहीची वाटी होती त्याच्यात पाणी घेतलं. तुम्हाला जेवढा रस्सा हवा असेल तसं तुम्ही पाणी टाका. आपल्याला जेवढं जसं आवडतं तसं पाणी रस्स्यासाठी टाकायचं. तवंग बघा किती छान झालं आहे. आता आपण त्याला कुकरची एक शिट्टी होऊ द्या. तो कुकरचं झाकण लावूया. बघा छान एकदम छान तवंग सुटला आहे. एकदम छान झाली भाजी. आता आपण कुकरचं झाकण लावूया. आता कुकरची एक शिट्टी होऊ देऊया आपण आणि मग बंद करूया गॅस. तर शिट्टी झाली आपली. 2 शिट्ट्या झाली की आपण काढून टाकूया. गार झाल्यावर आपण झाकण काढूया. छान झाली आपली भाजी बघा. बघताच क्षणी खायची अशी झाली आहे. त्याच्यात आपण मसाले वापरले एकदम बघा. बटाटे तळून घेतले ना ते या भाजीची चव एकदम छान लागते. छान ब्राऊन कलर सोनेरी कलर होईपर्यंत तळून घ्यायचे. आता आपण याला प्लेटमध्ये काढूया. पण ही भाजी प्लेटमध्ये काढली आपण तशी पण खाऊ शकतो. आणि याच्यात आपण दही टाकून पण खाली तर अजून एकदम टेस्टी लागते. म्हणजे मसाला वगैरे सगळं बॅलन्स होतो. असे भरपूर तुम्ही दही टाका. एकदम बटाटा दम आलू भाजी एकदम टेस्टी लागते. अशी पण खाऊ शकता तुम्ही दही टाकून वर देऊन. आणि तशी पण खाऊ शकता जसं आपल्याला आवडतं तसं. कोथिंबीर टाकूया छानपैकी. तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा. हॉटेलपेक्षा एकदम छान चविष्ट भाजी होते. तर आपण हॉटेलमध्ये खातच असतो आलू. आणि याच्यात आपण सगळं बॅलन्स होतो कारण की आपण याच्यात दही पण टाकले आणि मसाले पण टाकले बडीशोप टाकले. त्यामुळे हे काही खूप तिखट होत नाही ही दम आलू. तुम्ही नक्की करून बघा. तुमच्या घरच्यांना नक्कीच आवडेल. आणि तुम्ही हॉटेलपेक्षा ही एकदम चविष्ट छान भाजी होते. आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा. आणि बरं का रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा, आनंदित राहा आणि स्वस्त राहा.